नगर कामगार रोडवरती ते नॅशनल हायवेचं मोठं काँक्रिटीकरणाचं रस्त्याचं काम सुरू आहे. आणि हे काम महत्वाचं म्हणजे या गटातील सर्वात मोठं गाव जे चितमचे पाटील आहे, या ठिकाणी तब्बल 2 ते 2.5 किलोमीटर या गावाच्या मध्यभागून हा रोड जाते. या ठिकाणी आमचे मित्र सरपंच शरद पवार यांना एक समस्या जाणवली. सातत्याने इथले नागरिक सुद्धा एक समस्या सांगत होते का ते म्हणजे जे रोडचं पाणी ड्रेनेज करण्यासाठी ज्या काही नाल्या दोन्ही बाजूनी बांधत आहेत त्यांची हाईट जादा झालेली आहे. तर या संदर्भात त्यांनी सुद्धा वारंवार संबंधित नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना कळवलं, परंतु कुठली त्याच्यावरती त्यांनी कारवाई केली नाही. परंतु आज ज्यावेळेस आम्ही सर्व या ठिकाणी जमलो, सरपंच असतील, या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्व जमलो आणि ज्यावेळेस नॅशनल हायवेच्या जे अभियंते आहेत त्यांनी ज्यावेळेस डम्पिंग लेवल चेक केली त्यावेळेस ह्या नाल्यात तब्बल 2 ते 2.5 फूट वरती आहेत. गाव बरोबर सेंटर मधून हा रोड जात आहे. त्यामुळे जे काही रोडचं पाणी आहे, जे सांडपाणी आहे, जे या रोडच्या माध्यमातून जात होतं किंवा गावाने जो कोट्यावधीचा खर्च सांडपाणी करण्यासाठी ज्या ड्रेनेज लाईन काढल्यात त्या ड्रेनेज लाईन अक्षरशः अडवल्या गेल्यात, आडल्या गेल्या त्या रोडमुळं आणि या नाल्यांमुळं. त्यामुळं आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नॅशनल हायवेच्या पदाधिकाऱ्यांना तसंच जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांना विनंती आणि इशारा देत आहोत की जर तुम्ही या नाल्या काढून खाली नाही घेतल्या तर या पुढचं काम तर आम्ही बंद करू आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना वेळ आली तर वटणीवर आणू.